नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? कधी तुम्ही असा विचार केला आहे का की काही स्त्रियांच्या शब्दाला पुरुष इतकं महत्त्व का देतात? का काही स्त्रियांच्या एका नजरेवर, एका वाक्यांवर पुरुष आपोआप बदलतात आणि काही वेळा पूर्णपणे दुर्लक्ष करतात? खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्रीमध्ये ती ताकद असते, पण काही साधे नियम माहिती नसल्यामुळे ती ताकद वापरली जात नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे काही नियम जे प्रत्येक स्त्रीने पाळले तर कोणताही पुरुष तिच्या शब्दाबाहेर जाणार नाही. हा विषय फक्त नियंत्रणाचा नाही, तर स्वाभिमान, आत्मविश्वास आणि नात्याची खरी ताकद समजून घेण्याची आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा नियम बहुतेक लोकांना माहीत नसतो. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज, आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्रास व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. आजच्या काळात स्त्री आणि पुरुष यांच्यातील नात्यांबद्दल खूप चर्चा होताना दिसते. काही नाती मजबूत असतात तर काही लहान सहान गोष्टींमुळे तुटतात. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जर स्त्रीने काही साधे पण प्रभावी नियम पाळले तर कोणताही पुरुष तिच्या शब्दाबाहेर जाणार नाही. हे नियम कोणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाहीत, तर नात्यात आदर, प्रेम आणि समज वाढवण्यासाठी आहेत. नंबर 1, स्वतःचा आदर ठेवा. सगळ्यात पहिला नियम म्हणजे स्वतःचा आदर ठेवणे. जेव्हा स्त्री स्वतःला महत्त्व देते, स्वतःची किंमत ओळखते, तेव्हा समोरचा पुरुषही तिचा आदर करायला शिकतो. स्वतःला कमी समजणाऱ्या व्यक्तीला जग कधीच मोठं स्थान देत नाही. नंबर 2, शांत पण ठाम स्वभाव ठेवा. काही वेळा भांडण करून, ओरडून किंवा रागाने आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो, पण खरे सामर्थ्य शांततेत असते. जेव्हा स्त्री शांतपणे पण ठामपणे आपले मत मांडते, तेव्हा पुरुष तिच्या शब्दांना जास्त महत्त्व देतो. नंबर 3, अति अवलंबून राहू नका. नात्यात प्रेम असावे, पण पूर्णपणे अवलंबून राहणे नात्याला कमकुवत करते. स्त्री स्वतःचे निर्णय घेऊ शकते, स्वतःचे आयुष्य घडवू शकते. हे पुरुषाला दिसले तर तो तिची किंमत अधिक ओळखतो. नंबर 4, समज आणि संयम ठेवा. प्रत्येक पुरुष परिपूर्ण नसतो, जसे प्रत्येक स्त्रीही नसते. कधी कधी चुका होतात. अशा वेळी रागापेक्षा समज आणि संयम दाखवला तर नातं अधिक मजबूत होतं. नंबर 5, प्रेम व्यक्त करा, पण स्वाभिमान जपा. प्रेम व्यक्त करणे सुंदर आहे, पण त्यासाठी स्वाभिमान गमावू नका. प्रेमात सन्मान असला की ते नाते आयुष्यभर टिकते. समारोप, खरं तर कोणताही पुरुष कोणाच्या शब्दाखाली राहावा हा उद्देश नसतो. नातं म्हणजे एकमेकांना समजून घेणं, आदर देणं आणि साथ देणं. पण जेव्हा स्त्री आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि समजूतदारपणाने वागते, तेव्हा तिचं स्थान आपोआप मजबूत होतं. म्हणूनच लक्षात ठेवा, ज्या स्त्रीला स्वतःची किंमत माहिती असते, तिच्या शब्दाला जगही मान देतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही पुरुष कोणाच्या नियंत्रणात राहावा हा उद्देश नसतो, पण जी स्त्री आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि समजूतदारपणाने जगते, तिच्या शब्दाला महत्त्व न देणारा पुरुष जगात फार कमी असतो. कारण शेवटी स्त्री खरी ताकद तिच्या सौंदर्यात नसते, ती तिच्या स्वाभिमानात असते. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा, आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदित राहा.
धन्यवाद.